खूप दिवसांनी आज मी पार्लरमध्ये आली होती, कारण संक्रांत पण होती आणि बोरनान पण करायचं होतं तस्मयचं. तर त्या निमित्ताने असं तर नेहमी काही येणं शक्य होत नाही, तर म्हटलं चला जाऊया थोडंसं आज. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे रविवार आणि मंगळवारी आली आहे संक्रांत. तर तुमची सगळ्यांची संक्रांतीची तयारी झाली असेल, माझी पण चालू आहे. तर आज मी आली आहे पार्लरमध्ये या ताईंकडे. तर त्या खूप छान मेकअप पण करतात, हेअर कटिंग पण छान करतात. तर मला माझ्या सगळ्या मैत्रिणी विचारतात, म्हणून म्हटलं आता पार्लरमध्ये आल्यानंतर पण थोडंसं शूट करेल. तर मी आज हेअर कटिंग पण करणार आहे आणि माझे केस पण खूप पांढरे झाले, तर त्यांना पण कलर करायचा आहे, कारण मग हेअरस्टाईल करायला प्रॉब्लेम होतो. तर तुम्ही कंटिन्यू बघा. ताईंचं पार्लर शहापूरमध्येच आहे, आमच्या इथे जवळच आहे. तर त्या छानच सगळं करतात, त्याच्यामुळे मला खूप आवडतं. त्यांचं फेशियल वगैरे पण छान आणि मेकअप पण छानच असतो. मी म्हटलं पण मी तुम्हाला. तर मी इथे केसांना कलर केला होता आधीच 5-6 महिन्यापूर्वीच. तर परत हेअर ग्रोथ आली होती, तर ते माझे केस व्हाईट झालेले होते, तर त्यांना टचअप करायचा होता. आणि मग काय होतं, हेअरस्टाईल करायला प्रॉब्लेम होतो, व्हाईट केस मग चांगलं नाही वाटत. म्हटलं तेही करू आणि थोडंसं हेअर कटिंग पण करू. आणि मी काय त्यांना सांगितलं नव्हतं कोणता करायचा वगैरे काय. तर हे त्यांचं त्याच करतात नेहमी, मी फक्त बसून घ्यायचं काम करते. तर त्यांना जसं आवडेल वगैरे ते, तर त्या करतात छान. किती छोटी करायची का मोठी ठेवायची. तर त्यांनी त्यांच्या पद्धतीनं छान असा कट केला बघा, लेअर आणि स्टेप मिक्स करून असं काहीतरी त्यांनी केलंय. तर फायनल लुक बघा हे असं आहे. किती छान कटिंग केलंय आणि मला पण खूप आवडलं त्यांनी केलेलं कटिंग. तर पाठीमागून पण बघा किती छान वाटतंय. तर छान करतात त्या, मला आवडतं त्यांचं काम, म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया. हा आहे माझा फायनल लुक. तर हे बघा, दाखवते मी कटिंग किती छान केले ताईंनी. हे बघा, पाठीमागून पण दिसते व्यवस्थित. तर खूप छान, मला तर खूप आवडलं. तर मी बरं काही प्रमोशन वगैरे करत नाहीये, कारण मी यांच्याकडे येते, त्यांचं काम खूप छान आहे, मला आवडतं, म्हणून म्हटलं तुम्हाला पण सांगावं. कारण आपण पैसे सगळीकडेच खर्च करत असतो, पण आपल्याला रिझल्ट चांगला पाहिजे असतो. आणि त्याच्यासाठी म्हटलं मग आलीच आहे तर तुम्हाला पण दाखवूया. कारण आपल्या बायकांना पार्लर म्हणजे एक आपलं हे आहेच, आपण करतो कार्यक्रमाला, लग्न कार्यात त्या मेकअप सुद्धा खूप छान करतात. तर तुम्ही रिझल्ट बघतायच किती छान त्यांनी कटिंग केलं. आणि माझे व्हाईट झालेले होते सगळे केस, ते पण त्यांनी छान कव्हर केलेत सगळे. तर आपण ताई, तुम्ही इथे कोणती कोणती ट्रीटमेंट करता किंवा तुमचं काय काय इथे आहे, क्लासेस वगैरे घेता, तर ते थोडंसं आमच्या ताईंना पण सांगा. मोस्ट ऑफ फर्स्ट ऑल, हाय एव्हरीवन. आपल्या सलूनचं नाव आहे वुमन्स वर्ल्ड आणि आपल्याकडे सगळ्या ट्रीटमेंट होतात. इव्हन डॉक्टर्सच्या पण ज्या ट्रीटमेंट होतात, PRP, सपोज अजून डर्मा रोलर झालं, डर्मा पेन झालं, स्किनच्या ट्रीटमेंट आहेत, हेअरच्या आहेत, प्लस मेकअप, हे सगळे आपल्याकडे प्रोफेशनली होत आहे. बेसिक टू प्रोफेशनल सगळे ऍडव्हान्स कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. इव्हन ऍडव्हान्समध्ये तुम्ही हेअर एक्सटेन्शन, हेअर पॅचेस, असेही तुम्ही अजून भरपूर काय काय आपल्याकडे आहे. तर तुम्ही नक्की व्हिजिट द्या आणि एकदा मॅडमला पण तुम्ही मेसेज करून कळवा की तुम्हाला कसं काय वाटतंय कटिंग वगैरे. पण तुमच्या समोर तर रिझल्ट आहेच, तर इथे नक्की भेट द्या. आणि तुमच्या बजेटनुसार ताई कमी जास्त पण करून देतील, त्याच्यामुळे तेही टेन्शन काही घेऊ नका. तर इथे बघा, आदल्या दिवशी रात्री आम्ही आलो होतो खरेदीला, थोडंसं म्हटलं बघावं बोरनांसाठी काय मिळतंय का. तर तस्मयच्या बोरनांसाठी हलव्याचे दागिने घ्यायचे होते, तर ते मी बघत होते. तर या दुकानामध्ये तर इथे 2 ताई होत्या, दादा होता, तर ते खूप कन्फ्युज झाले होते का हे आमचे फोटो काढतायत की काय. माझी भाची शूट करत होती. तर मग त्यांना सांगितलं, म्हटलं माझा व्लॉग आहे, चॅनल आहे. त्यांनी नाव विचारलं आणि सबस्क्राईब पण केलं, स्वतःहून विचारलं त्यांनी, म्हणून मग मी सांगितलं. तर छान वाटलं मला पण. आणि नंतर मग बाकीची माझी खरेदी चालू होती. तर मी ते वाण देण्यासाठी अर्धा किलोची गुळाची ढेप घेतली. म्हटलं हळदी कुंकवाला काय द्यायचं वगैरे. तर मग मी हे फिक्स केलं होतं. आणि त्याच्यानंतर मी घरीच पतंग बनवणार होतो. तर मग इथे मी कागद वगैरे घेतले, कारण विकत विचारले तर ते खूप महाग होते पतंग. तर मग त्याच्यापेक्षा म्हटलं कागद आणून आपण घरी करूया. तर आणल्यानंतर मग आम्ही इथे लागलो तयारीला. तर पतंग बनवण्यासाठी बसलो, तर तस्मयची लुडबुड चालूच होती. तर हे ओढ ते ओढ. तर बघा, तर म्हटलं आता एकदा फाडला का विषयच संपला. पण मग त्याला पण घे, उचल, इकडं ठेव तिकडं ठेव, त्याला खायला दे, कुरमुरे, हे ते असं चालू होतं. आणि असं आमचं काम चालू होतं. तर एवढा पसारा पडला होता. पण विकतपेक्षा घरी बनवलेले वस्तू आपल्याला पाहिजे तसं करता येतात ना, आणि छान पण वाटतं ते. आणि डेकोरेशन मध्ये म्हटलं आता पतंग केलेत काहीतरी वेगळं, तर छानच वाटेल म्हणून. तर तस्मयला बघत बघत आमचं इथे पतंग बनवण्याचं काम चालू होतं. मला स्वयंपाक पण बनवायचा होता, तर म्हटलं इथे सुरुवात तरी करून घेऊया.
आणि मग भीती पण वाटत होती का तस्मै तोंडात वगैरे काहीतरी त्याला काय दिसलं का त्याचं पहिलं असतं का तोंडात घालायचं, त्यामुळे तिकडं पण लक्ष देणं भागच होतं. तर पण असं काही वेगळं करायचं असलं का त्याच्यासाठी वेळ आणि अशा सगळ्या गोष्टी लागतात खरं तर. पण हाऊस पण असते मला तर खूप, का प्रत्येक वेळी असं काय काय करायची माझी खूप इच्छा असते. पण आता तस्मैमुळे काही गोष्टींना बंधन येतं मला, पण तरी पण मी प्रयत्न करते का माझ्याच्यानं जेवढं होईल तेवढं करायचंच म्हणून, कारण मला ते आवडतं. तर मग इथे थोडंसं सुरुवात केली आणि मग बाकीचं भाची पण मदत करत होती. तर मग मी इथे स्वयंपाक पण करायचा होता, तर मग थोडंफार करून दिलं आणि स्वयंपाकाला लागली. पण तस्मैला काय सतत माझ्याच अंगावर यायचं असतं, तर मग त्याला घेत घेत त्याला बघत बघत इथे आम्ही छान असे पतंग करत होतो. मग त्याच्यानंतर अर्ध ठेवलं, मी स्वयंपाक बनवला. तर शेवग्याच्या आमट्याने भातच, रसा भातच केला, जास्त काय करत बसले नाही कारण मग वेळ होईल म्हटलं. तर मग स्वयंपाक केला आणि आम्ही जेवून घेतलं आणि मग बाकीचं काम आम्ही राहिलेलं परत करायला बसलो. तस्मैचं पहिलंच बोरनान होतं आणि अशा गोष्टी आपण आई झाल्यानंतरच करू शकतो, अदरवाईज आपल्याला ते करणं शक्य होत नाही किंवा तेवढा इंटरेस्ट पण नसतो. स्वतःच्या बाळाचं करायचं असतं आणि त्यातला तो आनंद खूप वेगळा असतो. त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड होते आणि ह्या गोष्टी मला खूप आवडतात करायला. तर इथे बघा आमची कशी एवा झोपलीये मस्त. तर तिला पण सोडलं नाही ना, तर मग ती पण सगळं हे तोंडात घे तोंडात घे चालूच असतं तिचं पण. तस्मै सतत नुसतं अंगावरतीच राहतो माझ्या. तर त्यातून पण मग मी ह्या सगळ्या गोष्टी करत असते. तर छान अशी आमची तयारी झाली. 5 पतंग आम्ही बनवले. खूप लेट झालं होतं. मग जेवण झालेलं आणि नंतर भांडी वगैरे उरकून घेतली, कारण मला किचन चांगलं स्वच्छ केल्याशिवाय मला तर काही चैन पडत नाही. आणि मग सगळं किचन झाल्यानंतर आम्ही परत सगळे पतंग करायला बसलो. आणि तस्मैला इतकी कमी झोप आहे बरं का, अजिबात तो जास्त झोपत नाही, सतत अशी मस्ती करायला लागते त्याला. मग ते सगळं आवरलं. त्याच्यानंतर मग मी थोडेसे तिळगुळ बनवायला घेतले, कारण मी तिळगुळ बनवलेच नव्हते. तिळगुळ वडी यांना दिली होती मी करून, ते एवढ्या लवकर म्हटलं नको करायला, तर इथे मी तिळगुळ बनवायला घेतले. तर हा चिक्कीचा गुळ आहे, म्हटलं थोडीच बनवूया, जास्त नको, नंतर लागले तर बघूया. तर गुळाला छान असा फेस आल्यानंतर कलर चेंज होतो आणि थोडासा गुळ कडक होतो. तर अजून पण झालेला नव्हता, पण चिक्कीचा आहे तर थोडासा कलर चेंज झाला, लाल झाला का मग तीळ अगोदर चांगले खरपूस भाजून घेतले होते मी, नाहीतर मग त्याचा खमंगपणा खुसखुशीतपणा त्याला येत नाही. तर छान असे भाजून घेतले. त्याच्यानंतर गुळाचा पाक बनवला छान असा, जास्त पण कडक नाही बनवला, नाहीतर मग ते लाडू तुटले नाही जाणार. तर गुळाचा कलर चेंज झाल्यानंतर त्याच्यामध्ये तीळ टाकले आणि खरं तर लाडू नव्हते करायचे, चिक्कीच करायची म्हटलं म्हणजे ते पटकन होऊन जातं, कारण लाडू करायला खूप हात भाजतात. पण भाची म्हटली नको मावशी आपण लाडूच बनवूया म्हणून. तर मग आम्ही दोघींनी लाडू वळले चांगले आणि हे बघा फायनली असे झाले तिळगुळाचे लाडू, एकदम छान असे. फायनली आमची संक्रांतीची आणि तस्मैचं बोरनान करायची तयारी बऱ्यापैकी झालीये. तर आज मी पार्लरमध्ये गेली होती, तुम्ही बघितलं असेल. तर आता 1:15 वाजलाय रात्रीच्या, अजून तस्मै झोपलेला नाहीये, कारण आमचं ठरलेलं असतं, तुम्ही म्हणाल ही काय रोज सांगते का खूप लेट झोपतो, पण खरंच तो 2-2:30 पर्यंत झोपत नाही. तर आज बघा तो अजून जागा आहे, तुम्हाला मी दाखवते. इथं घेतला नाही ना तर परत हे ओढ ते ओढ. तर मी तुम्हाला आधी दाखवते का आम्ही आज काय काय केलं. तर हे बघा, बाजारात बघितले पतंग तर 20 रुपयाला एक होता आणि एकदम पातळ कागदाचा 10 रुपयाला एक होता. त्यापेक्षा 5 रुपयाला एक कागद घरी आणून आम्ही छान असे बघा पतंग बनवले घरच्या घरी तस्मैच्या बोरनांसाठी. हे बघा किती छान वाटतंय ना. आणि मग हे असं पाठीमागं डेकोरेशन केलं का मग अजून ते छान वाटेल. आणि मग अजून छोटे छोटे बनवायचे आहेत, पण आता खूप लेट झाला, म्हटलं आता नंतर करूया म्हणून. जर ते पण जमलं तर, वेळ मिळाला तर, कारण असाही काही वेळ भेटत नाही, प्रत्येक गोष्टीसाठी वेळ काढावा लागतो. तर मी बायकांना हळदी कुंकवासाठी वाण द्यायचंय, तर त्याच्यासाठी मी ही अर्धा किलोची गुळाची ढेप, आता हा कोल्हापुरी गुळ आहे, तर हा मला 30 रुपयाला अर्धा किलो एक गुळाची ढेप पडली. तर मी असे 10 आणले, म्हटलं आता किती हळदी कुंकवाला बायका येतील, जसं मार्गशीर्षचं उद्यापन केलं त्यात तसंच तेवढ्याच बायका येतील किंवा
बघू आता कसं काय ते. आणि तस्मयच्या बोरणांसाठी मी त्याला मस्त हलव्याचे दागिने आणल्यात. तर तेवढंच, आणि त्याचं पहिलंच आहे तर म्हटलं थोडंसं व्यवस्थित पाहिजे करायला. तर आता बघू कशी तयारी करायला मिळते, कारण काय झालंय हे पण नाहीयेत आमचे साहेब ट्रेनिंगला गेले, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मला एकटीला बघाव्या लागतायत, त्यामुळं खूप धावपळ होते माझी. तर म्हटलं थोडं जेवढं जमेल तेवढं तरी करूया म्हणून. तर हे हलव्याचे दागिने आता तो कसा घालून देईल नाही देईल माहित नाही, पण फोटोशूटसाठी मी आणले. आणि त्याच्यासोबत हे ब्लॅक कलरचे बलूनच आणल्यात, कारण माझा विचार आहे आम्ही दोघांसाठी ब्लॅक कलरचेच नवीन कपडे घेतले आहेत, तर ते तुम्हाला दाखवते. तर म्हटलं थोडंसं डेकोरेशनसाठी ब्लॅक कलरचे बलूनचा पण वापर करेल. तर हे बलून आणि हा बघा तस्मयचा छान असा ब्लॅक कलरचा ड्रेस. तर हा त्याच्या आत्यानं आणलाय त्याच्यासाठी बोरणांसाठी. हे बघा किती छान आहे. तू काय असतं आणि हे बघा बोरणांना माझ्या जावेला पण मी बोलवलंय, म्हटलं तू पण ये, कारण तिचं पण बाळ आहे 1 वर्षाचं. तर म्हटलं दोघांचं सोबत करूया. तर मी दोघांच्यासाठी हा असा ड्रेस ऑनलाईन मागवलेला, दोघांना पण सेमच घेतला. तर हे बघा मला तर खूप छान वाटला. आणि हा त्याच्यावरचा पायजमा अगदी एकदम स्वस्तात मस्त मिशोवरून मागितलेला मी. तर हा मला 286 ला ऋषीचा हा पडला, हा थोडा मोठा आहे म्हणून. आणि तस्मयचा मला 268 लाच पडला तो, 264 ला पडला काहीतरी. पण कपडा वगैरे पण छान आहे. काही काही गोष्टी मिशोच्या छान असतात, काही काही गोष्टी थोड्याशा क्वालिटी प्रमाणे असतं. पण मला छान वाटला हा ड्रेस, क्वालिटी पण छान आहे. बघा तुम्ही किती मस्त वाटतोय. तर बघू आता तस्मयला मी घालून नाही बघितला, तो बसेल की नाही बसेल माहित नाही, पण मग त्याच्या आत्यानं आणलेला मग तो घालेल आणि मग पुढच्या वर्षी तो यूज करेल, असं करेल. तर बघू आता कसं होईल तसं. आणि कसं होतं आपल्याकडे जास्त ब्लॅक कलरचे कपडे घालू नये असं म्हणतात, त्याच्यामुळे म्हटलं उगाच जास्त पण महागातलं नको घ्यायला, मग ते पडून राहतं म्हणून. मग छानच आले, मला आवडले. आणि आता तुम्हाला मी माझी साडी दाखवते. तर मी पण ब्लॅक कलरची साडी घेतलीये. तर ही बघा बोरणांसाठीच. तर आमच्या इथेच बाजारात मार्केटमध्ये मी ही साडी घेतलीये. ऍक्च्युली मी काठापदराच्या साड्या आता घ्यायचं खूप टाळते, कारण मग त्या घातल्या नाही जात, त्याच्यामुळे मग परत असं इकडं तिकडे इमर्जन्सी पटकन जायचं असलं का मग तरी पण घालायला मिळत नाहीत. आणि त्याच्यामुळं म्हटलं आता डिझायनर मध्ये अशाच साड्या बघूया. तर एकदम साधी सिंपल साडी आहे, पूर्ण साईडला असे काठ आहेत, पण खूप छान वाटते. आणि याच्यावरती कोणत्या पण कलरचा ब्लाऊज आपण घालू शकतो. तर याच्यामध्ये रेड कलरचा पीस आहे आणि डिझाईनचा आहे. 2 मिनिटं पिलू, 2च मिनिटं झालं माझं. हे बघा अशी डिझाईन आहे. आणि ही घेते. हे बघा छान आहे साडी. ही साडी मला 1200 ला पडली. तर अशी माझी संक्रांतीची खरेदी आणि तयारी झाली आहे थोडक्यात थोडी, आणि म्हणजे छानच अशी. तर एवा बघा आता 1:30 वाजायला आलेत रात्रीचे, तरी पण आमचा तस्मय झोपला नाही, कारण अजून त्याचं टायमिंग झालं नाहीये झोपायचं. तर मग म्हटलं आता तो पण जागा आहे आणि मलाही दिवसभर वेळ भेटत नाही, हसतो काय. तर मग तोपर्यंत आपण आपलं काम कंटिन्यू चालूच ठेवायचं, कारण परत आता उद्या आली भोगी, परत उद्या बाकीच्या सगळ्या गोष्टी. आणि याला सारखे असे केस ओढायचे असतात, काय माहिती काय. आजच केस कापून आलीये मी. हाय कर. झोपायचं नाही का आई? झोपायचं नाही, बिलकुल झोप नाही या पोराला. नाही रात्रभर 2:30-3 तर त्याच्या ठरलेल्या असतात. आज तर खूपच लेट झालेला झोपायला त्याला, अजिबात लवकर झोपत नाही. आणि दिवसा पण थोडाच वेळ झोपतो आणि लगेच उठतो, आणि त्याच्यामुळे त्याच्या अंगी लागत नाही ना. आता थोडेसे दात पण यायला लागलेत त्याला, त्याच्यामुळे पण खूप किरकिर करतो तो. तर जेमतेम बघा मांडीवरच 3 वाजून गेले होते, तेव्हा तो मांडीवरती झोपला. जरा चांगली झोप लागू दिली आणि त्याच्यानंतर मी त्याला खाली ठेवला.
माझी एवढी हैराणी होते. तुम्ही म्हणत असाल काय नेहमी सांगते जागतो जागतो, पण खरंच आज म्हटलंय ना दाखवूया आपण सगळ्यांना. तर अशी सगळी कसरत आहे बघा माझी. पर्याय नाही त्याला. तुम्हाला कशी वाटली साडी खरेदी आणि हा आजचा व्लॉग, तर मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा. तर अशा छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना संक्रांतीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. शुभरात्री.